रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर कायम ठेवले गेलेले आहेत। दुसऱ्या पतधोरण बैठकीमध्ये रेपो दरामध्ये कोणताही बदल नाही। आरबीआयनं रेपो दर 5.25% कायम ठेवलेला आहे। गव्हर्नर संजय मल्होत्रांनी पतधोरण समितीच्या निर्णयांची घोषणा केली आहे। गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्जांचे EMI जैसे थे असणार आहे। आणि या संदर्भात आणखी जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, इतर ठिकाणी जर पाहिलं तर बरीच दरवाढ होतीये, महागाई वाढलेली आहे आणि त्यातल्या त्यात हा काहीसा दिलासा म्हणायचा का? तर यामध्ये महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की रेपो रेट स्थिर ठेवल्यामुळे जे गृहकर्ज आहे, कार कर्ज आहे किंवा इतर जे कर्जाचे EMIचे हप्ते आहेत आपले ते बदलणार नाहीये। आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडीमुळे या संदर्भातला महागाईचा धोका लक्षात घेताना आरबीआयने हा सावध पवित्रा घेतलेला आहे। अलीकडच्या काळामध्ये अनेक अर्थतज्ञांनी या संदर्भामध्ये भारतासंदर्भात चिंता व्यक्त केली होती। त्यानंतर किरकोळी महागाई दर लक्षापेक्षा कमी, पण खबरदारी म्हणून रेपो रेट जे आहेत आपले 5.25% स्थिर ठेवलेले आहे। गव्हर्नरनी हा निर्णय घेतलेला आहे। चलनविषयक समितीची बैठक पार पडली होती। सलग 3 दिवस ही बैठक चालली आणि बैठकीनंतर या संदर्भामध्ये निर्णय घेतलेला आहे। गव्हर्नर मल्होत्रा यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। मार्च आणि एप्रिल महिन्यात मुख्य किरकोळ महागाई दर जो आहे तो 3.4 ते 3.5% इतका नोंदवला गेला आहे, जो सरकारच्या 4% लक्ष्यापेक्षा कमी आहे। म्हणजे एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे की महागाई दर नियंत्रणात आहे, मात्र अन्नधान्य जे आहे ते महागलेलं आहे। इंधन दर या 2 महिन्यामध्ये इंधनाचे दर स्थिर राहिल्यामुळे इंधन क्षेत्रातील मर्यादित महागाई जी आहे ती मर्यादित राहिली। जे इतर देशांमध्ये मोठ्या प्रमाणात महागाई वाढलेली आहे। कोर इन्फ्लेशन जे आहे ते 3.7% स्थिर राहिलेलं आहे आणि यामुळे आरबीआयने जे आहे सप्लाय चेन्स किंवा लोकांचे बाकी सगळ्या अन्नधान्य महागलेला असताना कर्जाचा हप्ता देखील महाग होऊ नये यासाठी त्यांनी एक रेपो रेट जो आहे तो स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतल्याचा आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे शेअर बाजारावरती देखील एक चांगला परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण शेअर मार्केटमध्ये साधारणपणे जर आपण निर्देशांक पाहिला तर 269.93 अंकांनी हा वधारलेला असल्याचं पाहायला मिळते। निफ्टीमध्ये देखील वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। या सगळ्या सर्वेक्षणावरून जर एक पाहिलं तर अर्थतज्ञांनी या सगळ्या संदर्भामध्ये म्हणजे अध्यक्ष असलेले संजय मल्होत्रा असो, नागेश कुमार असो, संचालक आणि मुख्य कार्यकारी असलेले सौगत भट्टाचार्य, राम सिंग, पूनम गुप्ता, आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नर आहेत, इंद्रनल भट्टाचार्य कार्यकारी संचालक आहेत, या सगळ्यांनी मिळून जी 3 दिवसांची बैठक सुरू झाली ती 3 जूनला याच्या संदर्भात चर्चा केली आणि त्यानंतर या संदर्भामध्ये निर्णय घेण्यात आलेले आहेत। यामुळे अलीकडच्या काळामध्ये जी जागतिक परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे देशाच्या विकास दरावरती थोडासा परिणाम होऊ शकतो। मात्र रेपो रेट जे आहे ते स्थिर ठेवल्यामुळे जे लोक हप्ते भरतात वेगवेगळ्या त्यांनी घेतलेल्या गृहकर्ज असो, वेगवेगळ्या घेतलेल्या घरातील वस्तू असो, त्यातील जे हप्तेचा जो दर आहे, गृहकर्ज असो, हे सगळे जे दर आहेत ते या निमित्ताने स्थिर राहणार आहे। त्यामुळे एक चांगला परिणाम जो आहे तो आता लोकांच्या बाजारावरती देखील पडताना पाहायला मिळत आहे। संकट आहे मात्र त्याला भारत सरकार तोंड देताना पाहायला मिळते। अलीकडच्या काळामध्ये पेट्रोल डिझेलचे भाव वाढत आहेत, त्यामुळे अन्नधान्याचे दर जे आहेत ते वाढताना पाहायला मिळत आहेत। ही बाब खरी आहे, मात्र आता सध्या परिस्थिती स्थिर असल्याचं एकंदरीत यामधून पाहायला मिळते। त्यामुळे महागाईचं जर नियंत्रण असल्याचं गव्हर्नरचं म्हणणं आहे। अगदीच तुम्ही जसं म्हणालात की अगदीच जी संकट आहेत त्यातल्या त्यात रेपो दर स्थिर ठेवताना काहीसा दिलासा आपण म्हणूया। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी शिवाजी।